आणि आपल्याला करायचे कॉर्न पनीर क्रॉकेट्स. तयारी आपली झालेली आहे, साहित्य घेतलेले. काय करायचं पहिल्यांदा? पहिले आता आपण ना मिक्सिंग करूया क्रॉकेट्स बनवण्यासाठी. बरं, काय लागणार आहे? मला आता ते कॉर्नचं भरड द्या. बरं. पुढे आता आपण त्याच्यामध्ये पनीर घेणार आहोत. हां, पनीर आपण घेतलं. पुढे काय लागणार आहे? पुढे आपण बटाटा घेणार आहोत. बटाटा एवढ्यासाठी की थोडं बँडिंग पाहिजे ना आपल्याला. घट्टपणा यायला पाहिजे, कारण क्रॉकेट्स म्हटलं म्हणजे कधीतरी तळताना ना ते सुटण्याची शक्यता असते. पुढे काय? आता आपण याच्यामध्ये मिरची, आलं वगैरेची भरड टाकूया. कारण खाताना आहे, लसूण आहे आणि आलं आहे. हो हो हो, बरोबर ना? हो हो. आता थोडी कोथिंबीर घालूया आणि काय? आणि थोडं मीठ घालूया त्याला. कोथिंबीर पुरे काय एवढी? हो, पुरे. कच्ची कोथिंबीर घातल्यामुळे त्याला एक वेगळी चव येईल, स्वाद येतो कोथिंबीरीचा. आता काय करायचं पुढे? आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे छान डो होईल आणि मग आपण त्याचे क्रॉकेट्स करूया. घ्या मग करू मिक्स. मग ते मिक्स करता करता आपण भरपूर गप्पा मारूया. हो, चालेल ना? हो, अगदी. तुम्ही खूप लहानपणापासून तुम्हाला स्वयंपाक करण्याची, वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड लागली. हो. तुम्ही शिक्षण काय घेतलं? मी BA झाली. BA झालाय? हो. मी जवळजवळ 5 वर्ष एका कंपनीत नोकरी पण केलेली आहे. असिस्टंट. नाही, मुंबई नरिमन पॉइंटला जाऊन मग इथून जाणं करायचं. हो. असिस्टंट सेल्स मॅनेजरची छान नोकरी होती. नंतर लग्न झाल्यानंतर मुलगा, मग नंतर फॅमिली आपलं. बरोबर. त्यामुळे मग सोडली ती नोकरी. काय करायचं पुढे आता? आता आपण याचे क्रॉकेट्स बनवणार आहोत. तुम्हाला प्लेट लागणार आहे. काय करायचं? आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडंसं पसरवणार आहोत आधी. आणि तसंच आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट पण करणार आहोत. मग मी तुम्हाला मदत करू असं तुम्ही म्हणताय का? हो. ठीक आहे. 2 चमचे घाला. बघा बरं. हो, घाला. थोडंसं पाणी घाला. बरं. आता हे असं घोळून घ्यायचं ना? घोळून घ्यायचं. पुढे काय? आता हे जे ब्रेड क्रम आहे ना, ते पण ह्याच्यात थोडेसे ऍड करा. बरं, म्हणजे जरा ते क्रिस्पी होईल. हो. घाला. ब्रेड क्रम जेवढे जास्त तुम्ही घालणार ना, तेवढं ते क्रिस्पी होणार. बरोबर. बस. पुढे? बस. ठीक. मी हाताने जरा ते असं छान चमच्याने करू का मी? नाही, जरा हाताने केलं ना तर ते असं कसं आपण आता त्याच्यावर घोळवणार आहात ना. बरोबर. मग प्रत्येक ठिकाणी छान लागेल ते. पसरवलं पाहिजे. ओके. ठीक. आता तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर तुम्ही करू शकता त्याच्याने, पण आता मला सवय झाल्यामुळे मी हाताने पटकन शेप देते. ठीक आहे, हरकत नाही. आता हे आपण पाण्यामध्ये पेस्ट घोळवलं. आता हे ओलं असतं ना, त्यामुळे आपण दोन्ही हाताने काम करणार आहोत, कारण हा व्यवस्थित. हा, चालेल. हे सगळ्या बाजूने आपण घोळून घेतलं. ह्या प्लेट मध्ये काढूया. हो. आता हे काय फक्त डीप फ्राय करायचे? डीप फ्राय करायचं. व्हेरी गुड. आता हे डीप फ्राय करायचं ना? हो. व्हेरी गुड. तुम्ही अजून करून घ्या 2-3. हो, करते. कसं पोटभर खायला होईल ना. थोड्या वेळ जर तुम्ही फ्रीज मध्ये हे ठेवले तर जास्त चांगलं, म्हणजे अजून ते कुरकुरीत होतील, सेट होतात. आणि अजून एक याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगायची, म्हणजे जर पार्टी वगैरे असेल तर आपण आधी बनवलेलं असेल आणि जस्ट डीप फ्राय करायचं देताना. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक स्टार्टर आयटम म्हणून पण देता येतो. बरोबर ना? ठीक आहे. तुम्हाला जर हा अजून छान सेट होऊन मग तळायचा असेल तर तुम्ही याला एक 5-10 मिनिटं किंवा थोडा वेळ अजून फ्रीज मध्ये ठेवू शकता. पण आता हे कॉर्न पनीर क्रॉकेट्स अंतिम टप्प्यापर्यंत आलेले आहेत, व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण लगेच होऊयात डीप फ्राय करू. डीप फ्राय केले की आपले कॉर्न पनीर क्रॉकेट्स तयार होणार आहेत आणि आपण लगेचच ते डीप फ्राय करूयात. तर जरा हे हळू सोडायचे, कारण तेल उडण्याची शक्यता असते. वाह, क्या बात है. कॉर्न पनीर क्रॉकेट्स ही मस्त रेसिपी आहे, खुसखुशीत खमंग अशी. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कॉर्न पनीर क्रॉकेटसाठी लागणारं साहित्य: मक्याच्या दाण्याची भरड, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर, पनीर, मिरची, आलं आणि लसणाची भरड, उकडलेला बटाटा, कोथिंबीर आणि मीठ. कृती: एका वाडग्यामध्ये मक्याच्या दाण्याची भरड, पनीर, उकडलेला बटाटा, मिरची, आलं आणि लसणाची भरड, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्याचे क्रॉकेट्स बनवून घ्यावेत. कॉर्न क्रॉकेट्स कॉर्नफ्लॉरच्या पेस्ट मध्ये आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावेत आणि गरम तेलात तळून कॉर्न पनीर क्रॉकेट्स सर्व्ह करावेत.